मागणी काय हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे बोलतील आणि त्यानंतर लक्ष्मण हाके बोलणार. मामा तुमची बैठक झाली, बैठक सकारात्मक. लावा 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 हा लाईव्ह चालू आहे. लिंक पाठवली का? झालं का मित्रांनो? संतोष सर सगळ्यात बैठक सकारात्मक झाली का? आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बारामती विधानसभेची ही पोटनिवड होत आहे. या राज्याचे नेते अजितदादा पवार साहेबांचं अपघाती निधन झालं आणि दादांच्या निधनानं या परिसरामध्ये राज्यामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली. एक काम करणारा नेता आणि सर्वांना नेहमीच उपलब्ध होणारा नेता, सर्वांशी अत्यंत आपुलकीने वागणारा नेता आज आपल्यामध्ये आज राहिलेला नाहीये. आणि ही पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनेत्रा वहिनी पवार ही निवडणूक लढवत आहेत. आणि ही निवडणूक लढवत असताना मी सुनेत्रा वहिनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि विशेषतः हाके सरांनी यामध्ये सुनेत्रा वहिनींना सहकार्य करावं, पाठिंबा द्यावा ही विनंती करण्यासाठी मी आज सुनेत्रा वहिनींच्या वतीनं हाके सरांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे. मी हाके सर आणि मी, किरणदादा असतील, आमचे बापूरावजी असतील, पांडुरंगजी असतील, आमचे देवकाते साहेब असतात, आता मी सगळ्यांची नावं घेत नाही. टकले भाऊ आमचे टकले पाहून असतात, सगळ्यांशी मी आता ते सगळ्यांची तिथं आम्ही चर्चा केली. सूरज असेल आणि सगळ्यांना त्यांची चर्चा केल्यानंतर हाके सरांना बारामतीची निवडणूक ही बिनविरोध होणं का गरजेचं आहे आणि आपण माघार वहिनींना पाठिंबा देणं का गरजेचं आहे हे मी हाके सरांना सांगितलं. आणि हाके सरांना सांगितल्यानंतर हाके सर पण आता तुम्हाला तो खुलासा करतीलच. आणि हाके सरांनी निश्चित प्रकारे हाके सरांनी चांगल्या विचाराबरोबर चांगल्या गोष्टीला हाके सर मी म्हटलं नेहमीच पाठिंबा देतो. ह्या हाके सरांची भूमिका ही राहिलेली आहे. तेव्हा निश्चित प्रकारे मी आज आपल्या वतीनं मी सर्वच उमेदवारांना, जे बाकीचे उमेदवार त्यांना विनंती करतो, ही निवडणूक पोटनिवडणूक आहे. आपल्याला खरंच अजितदादा पवार साहेबांना श्रद्धांजली जर व्हायची असेल तर ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, सर्वांनी प्रयत्न करावं, सर्वांनी माघार घ्यावी ही मी आपल्या माध्यमातून सर्व उमेदवारांना विनंती करतो. हाके सरांचा काय निर्णय झाला, काय सांगितलं त्यांनी? मी हाके सरांना विनंती केलेली आहे. आता हाके सरच आपल्याला त्या बाबतीमध्ये सांगतील. आणि हाके सर निश्चित प्रकारे मी ही निवडणूक बिनविरोध होणं किंवा वहिनींना पाठिंबा का देणं गरजेचं आहे. आणि मी वहिनींच्या वतीनंच आलेलो आहे. वहिनींचा पण त्यामुळं वहिनींचं त्यांचं पण बोलणं हाके सरांचं झालेलं आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे आणि ही पोटनिवडणूक आहे. दादांना श्रद्धांजली खरंच आपल्याला व्हायची असेल शेवटी त्यासाठी आपण माघार घ्यावी, आपण उमेदवारी अर्ज भरू नये, मी हाके सरांना विनंती केलेली आहे. म्हणून या बाबतीमध्ये हाके सरच आपल्याला त्यांचा हे सांगतील. हाके सर, काय तुमचा निर्णय आहे? बघा, बारामतीची पोटनिवडणूक लढण्यासंदर्भात माझी भूमिका ही सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट या बारामतीमध्ये आहे. ही वस्तुस्थिती असताना सुद्धा आम्ही काही प्रश्नांवरती लक्ष वेधून घेण्यासाठी, कारण मी कुठल्या पक्षाचा सदस्य नाहीये किंवा राजकीय मुवमेंट माझी अजून नाहीये किंवा माझी तशी मूळ नाहीये, तरीही मी या पोटनिवडणुकीमध्ये मी जो एक ओबीसी आंदोलक आहे, मी नेहमी भटक्या विमुक्त जाती जमातींच्या संदर्भात, ओबीसीच्या संदर्भात नेहमी आवाज उठवणारा म्हणून मला एक तशी स्पेस मिळालेली आहे. आणि मग मी या निवडणुकीच्या निमित्तानं मी काही गोष्टी आक्रस्ताळीपणे किंवा थोड्याशा विद्रोही भावनेमध्ये किंवा थोड्याशा म्हणजे आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि करत होतो. आणि असं करत असताना भरणे मामांनी आत्ता त्यांनी सांगितली ही परिस्थिती
मला महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेतृत्वांचे फोन आलेले. त्यामध्ये सुनेत्राताईंची रिक्वेस्ट आहे, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेबांची रिक्वेस्ट आहे, एकनाथरावजी शिंदे साहेब, अगदी पुढे जाऊन उदयजी सामंत साहेब, आणि त्यानंतर अगदी धनंजय मुंडे साहेब आणि बर्ने मामा साहेब, या सगळ्या लोकांनी कॉल केल्यानंतर मला मी थोडा विचार केला. माझी लढाई आहे का, तर ती आहेच. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आमचे काही प्रश्न मार्गी लागत नाहीत का, तर लागत नाहीतच. हे सगळं जरी मान्य असलं आणि ही आमची भूमिका, आमच्या चळवळीची भूमिका आम्ही इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत का, तर करणार आहोतच. स्वर्गीय दादांच्या बाबतीमध्ये सुद्धा दादांकडे मी प्रचंड दादांना डोळ्यासमोर ठेवून मी काही प्रश्नावरती आक्रमकपणे भूमिका मांडत होतो. पण ती भूमिका मांडत असताना एक मासला डोळ्यासमोर ठेवून, पब्लिक किंवा क्लासला डोळ्यासमोर ठेवून ही भूमिका मांडण्याचा माझा प्रयत्न होता. आणि काय होतं, संघर्ष करत असताना कार्यकर्त्याला खूप आक्रमक पद्धतीने मांडणी केली जाते आणि परत त्याला थोडंसं ट्रोल पण केलं जातं. पण त्या गोष्टीची आम्ही कधी काळजी केली नाही, पण आम्ही प्रश्न मांडण्याचा खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आत्ता जरी वर्षभराच्या कालावधीमध्ये आमच्या अनेक मागण्या आहेत, ओबीसीच्या आहेत, व्हीजीएनटीच्या आहेत, महाज्योतीच्या आहेत. 18 महामंडळं याच गव्हर्नमेंटनी निवडणुकीला सामोरं जाण्या अगोदर 18 महामंडळं घोषित केली होती. पण त्या महामंडळांना अजूनही अध्यक्ष भेटलेला नाही, अजूनही कार्यालय भेटलेलं नाही. कालचं बजेटरी सेशन झालं. या बजेटरी सेशनमध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला 0.5% 0.56% बजेटरी तरतूद झाली त्यांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी. मी मला काही गोष्टी आम्हाला जाणवल्या, या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही आक्रमकपणे भूमिका मांडत आलोय. पण या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी ह्या वरिष्ठ मंडळींनी मला कॉल तर केलेच होते. पण सुनेत्राताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवलं, नाही, एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. पण तुम्ही माघार घेतल्यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होते. बघा, ज्यावेळी माणूस प्रामाणिकपणे काम करतो, ज्यावेळी बघा आपल्याला एक म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाला. आता माझा फॉर्म तयार आहे आणि आम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं की आपल्याला अशा प्रेसला सामोरं जावं लागेल. त्यामुळे मी जरूर तुम्हाला सांगेन की ही भूमिका घेत असताना, विद्रोहाची भूमिका घेत असताना, ज्यावेळी समाजातल्या शेवटच्या घटकाचा आपण आवाज उठवायला जातो त्यावेळी या गोष्टींना सामोरं जावंच लागतं. यातून तावून सुलाकून निघाल्याशिवाय पुढे आपल्याला वेळ येणारच नाही. माघार घेण्याचा निर्णय घेतला, काय चर्चा झाली, काय मागण्या मी आता माझे जे प्रश्न आहेत, मी जे बोललेलो आहे त्याच्यावर मी स्टिकअप आहे. माझा आजपर्यंतचा अनुभव माझा तरी समाधानकारक नाही, म्हणून मी एवढ्या आकांड तांडव करून मी बोलत होतो. पण मी ही निवडणूक झाल्यानंतर मी थांबणार आहे का? अजिबात थांबणार नाही. मी माझे प्रश्न अगदी सुनेत्राताई असोत, मुख्यमंत्री महोदय असोत किंवा उपमुख्यमंत्री महोदय असोत, एकनाथजी शिंदे असोत, यांच्याकडे मी त्याच तावानं त्याच त्वेषाने या भूमिका मांडत राहणार आहे. जोपर्यंत या भूमिका, आणि हे बघा, काही आंदोलनं आम्ही केलेले आहेत, त्यामध्ये काही सक्सेस आंदोलन आहेत, काही अनसक्सेस आंदोलन आहेत, काही मध्ये रिझल्ट मिळतील का नाही याचीही आम्हाला उत्तर माहित नाही. म्हणून आम्ही थांबणार नाही. निवडणूक हा एक 10-15 दिवसाचा कालावधी आहे, पण पुढचा कालावधी आम्हाला प्रश्न मांडण्यासाठी आहेच. हे बघा, खूप मोठी माणसं आहेत ती. काय चर्चा झाली, फोनवरून किती बोलले हे मी सांगणार नाही, पण त्यांची जी रिक्वेस्ट होती ती 2 वाक्यांचीच होती. आज ऐका ना, एक मिनिट, आज माझी विनंती, तुम्हा सगळ्यांना विनंती की आपण सगळे आता पत्रकार बांधव, मीडियाचे प्रतिनिधी आहात. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हाके सरांचं मी खरंच राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं आभार ह्यासाठी मानतो की त्यांनी शेवटी त्यांचं जे बाकीच्या गोष्टी त्यांचं ते चालू राहणार आहेत. शेवटी सुनेत्रा वहिनींसाठी ही पोटनिवडणूक होती, दादांचं अपघाती निधन झालेलं आहे आणि शेवटी हा मेसेज एक चांगला जावा की हा दुःखद प्रसंग आहे बारामतीवर उरलेला, आणि या दुःखद प्रसंगामध्ये निश्चित प्रकारे शेवटी आपण सगळ्याचा विचार करून, सारांशावर विचार करून त्यांची निवडणुकीची तयारी असता सुद्धा सुनेत्रा वहिनींचा फोन, मी स्वतः त्यांना विनंती, सुनेत्रा वहिनीची विनंती, ही गोष्ट आपण माघार घेणं का गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी एक माघार, पण त्यांनी एवढं असताना सुद्धा, त्यांची तयारी असताना सुद्धा ते आज ते माघार या निवडणुकीच्या ह्याच्या उमेदवारी ते माघार घेत आहेत. तर निश्चित प्रकारे मी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि त्यांचा तो लढा, त्यांची जी काय ते त्यांचा तो पुढे त्यांचं राहील. पण आजची निवडणूक हे सुनेत्रा वहिनी दादांसाठी, दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि सुनेत्रा वहिनींच्या एक प्रतिनिधी म्हणून विनंती करून त्यासाठी ते माघारी घेत आहेत. निश्चित प्रकारे त्यांचं पक्षाच्या वतीने तुम्ही या पोटनिवडणुकीतून माघार घेतली असं फक्त आम्हाला तेवढाच प्रश्नाचं उत्तर हवं.
अरे एवढी प्रेस झाली ना आता ऐकून घ्या ना. मी माघार हे अजून- तुम्ही 8 दिवसापासून तुम्ही प्रचार करताय गावागावात. प्रचार म्हणण्यापेक्षा लोकांच्या भीती गाठी घेतल्या. गावागावात तुम्हाला मागणी झाली की तुम्ही उमेदवार म्हणून उभं राहा. आता तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे, आता लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती पाणी फिरलं म्हणाले. नाही, मी गेल्या 8 दिवसापासून हा समज, तुम्ही इथले पत्रकार आहात, मी गेल्या वर्षानुवर्ष बारामतीचा कनेक्ट आणि पूर्ण या प्रचार तुम्ही गावगाव फिरत असताना नाही, मी कधी निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला मी अनेक प्रश्नावरती ऐका मी अनेक प्रश्नावरती आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाय. अनेक प्रश्नावरती आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाय. हा 8 दिवस 10 दिवस लोकांची मागणी असं सांगितलं. दादांच्या दुःखद निधनानंतर आणि त्याच्या अगोदर बरोबर. हे 2 वेगळे भाग आहेत. आणि मी बोललोय ना, नाही कुठं म्हणतोय, मी बोललोयच, लोकांचा आग्रह म्हटलेच ना. पण एवढी वरिष्ठ मंडळी ज्यावेळी बोलतात त्यावेळी राजकारणामध्ये समय सूचकता आणि काही गोष्टी तडजोड, 2 पावलं मागे येणं 2 पावलं पुढे जाणं, ह्या गोष्टी आहेतच ना. वरिष्ठ नेत्यांचं ऐकता का? मी ऐकतोय का नाही तुम्हाला माहिती आहे ना सगळ्या महाराष्ट्राला. तुम्हाला महाराष्ट्रात 4 वर्षात, गेल्या 4 वर्षामध्ये लक्ष्मण हाके माहिती आहे तुम्हाला. मंदारजी, आज त्यांनी सुनेत्रा वहिनी दादांच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी आज बारामतीमध्ये दुःखात हे प्रमाणे सुनेत्रा वहिनींना पाठिंबा देण्यासाठी आज त्यांनी माघार घेतलेली. चंद्रकांत वाघमोडे नावाचे तुमचे जे सहकारी होते, तर ते म्हटलं की ते निवडणूक अर्ज भरणार आहेत. आता इथं हे बघा, त्यांचा विषय वेगळा आहे, माझा विषय वेगळा आहे. ते आम्ही जरी कार्यकर्ते असलो, प्रत्येकाला हे आहेच ना. पण मी अरे तडजोड कसली तडजोड, मी एक कार्यकर्ता आहे, सामान्य कार्यकर्ता आहे. माझे प्रश्न मी म्हंटल ना पुढे कंटिन्यू राहणार आहेत. ओके. मामा काय सांगाल, आज चर्चा झालेली आहे, काय सांगाल? अरे थांब ना बाबा, मी आले ना. मी सुनेत्रा वहिनीच्या वतीनं हाके सरांना विनंती केली हे बघा, आणि विनंती केल्यानंतर हाके सरांनी त्या विनंतीला मान देऊन आज या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा वहिनीसाठी माघार घेतली. त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी हाके तुम्ही आश्वासन त्यांना दिलं? आश्वासन वगैरे काही नाही, चर्चा झाली. शेवटी दादांना श्रद्धांजली हा जो प्रसंग आहे हा दुःखद प्रसंग आहे. आणि ज्या नेत्यांनी या भागासाठी खूप काही केलं, या नेत्याला जर खरंच श्रद्धांजली व्हायची असेल तर हाके सरांनी माघार घ्यावी ही विनंती मी हाके सरांना केली. आणि हाके सरांनी सगळ्या सहकार्याशी त्यांच्या सगळ्या चर्चा केली आणि हाके सरांनी आज निश्चित प्रकारे माघार घेतली. खऱ्या अर्थाने आता हाके सरांनी माघार घेतली. काँग्रेस निवडणूक लढवणार आहे. आम्ही काँग्रेस आपल्या माध्यमातून सांगतो की काँग्रेसला पण आम्ही विनंती करणार आहे. आमचे वरिष्ठ नेते पण विनंती करतील, कारण हा काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे त्यांचं सगळं दिल्लीमधनं ठरतं. आमचे नेते दिल्लीचे, महाराष्ट्रातले जे प्रमुख काँग्रेसचे मंडळीत ते सगळ्याशी चर्चा करतील आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तिथंही आम्ही काँग्रेसला विनंती करू की आपला उमेदवारी अर्ज माघारी घ्या. 100% येशील. मामा, खरं तर आता तुम्ही हाके सरांशी चर्चा केली, हाके सरांनी माघार घेतली, काँग्रेस निवडणुकीमध्ये अजून आहे, काँग्रेस आहे, तर आम्ही काँग्रेसला विनंती करतोय. शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांना विनंती करणार आणि निश्चित प्रकारे काँग्रेसची मंडळी पण ही शेवटी हा पक्ष जुना पक्ष आहे, त्यामुळे आजचा हा प्रसंग हा पोटनिवडणुकीचा आहे. हा दुःखद वेळ ही दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यामुळे दादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर निश्चित प्रकारे आणि सुनेत्रा वहिनींना पाठिंबा द्यायला काँग्रेस पक्ष निश्चित प्रकारे यातनं माघार घेण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत. सुनेत्र पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हाके सर आता उपस्थित राहणार आहेत. आम्ही हाके सरांना विनंती करू आम्ही. नक्कीच मामांनी खऱ्या अर्थाने काही वेळापूर्वीची बैठक झाली, या बैठकीला यश आलेलं आहे. आपल्यासोबत मामा काय सांगाल? पण निवडणुकीतून माघार घेणार नाही अशी तुमची भूमिका होती, पण आज शेवटचा दिवस आहे आणि तेव्हा तुम्ही म्हणता की मी आता लढणार. कसं बघायचं आहे? लोकांनी आता कसा विश्वास ठेवायचा? नाही, लोकांच्या भावना संमिश्रच आहे. आणि एवढी वरिष्ठ सगळी मंडळी आपल्याला सांगतात, शेवटी डिसिजन मेकिंग मध्ये असणारी माणसं, निर्णय प्रक्रियेमध्ये असणारी माणसं, त्या माणसांचा पण ऐकलं पाहिजे ना. मग आता असं समजायचं की
हाकेंचा या बारामतीतल्या निवडणुकीला विरोध नसेल. नाही असं काय सांगताय तुम्ही? माझा आजचा निर्णय झालेला आहे. पुढचं पुढे राहील ना, चालू राहील आपलं. आपल्याला लढावं लागेल. सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहात का? उपस्थित असणार का? हे बघा, माझा अर्ज भरला जाणार नाही. इथपर्यंत माझी मी भूमिका जाहीर केलेली आहे. सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला तुम्ही जाणार का? आम्ही दत्तात्रय भरणे म्हणतात आम्ही विनंती करणार आहे. मी फोन करेन, सांगेल तुम्हाला, दिसेल तिथं किंवा नाही दिसेल. महाराष्ट्रातील बऱ्या बऱ्या नेत्यांची फोन आले. कोणाकोणाचे फोन आले? मी सांगितलं ना प्रेसमध्ये आता सगळ्यांची तुम्ही सांगितलं सांगितले. सीएम आहेत, डेप्युटी सीएम एकनाथरावजी शिंदे आहेत, उदयजी सामंत आहेत, अगदी धनंजयजी मुंडे आहेत. बर्णिमा मात्र प्रत्यक्षात तिथं आलेले आहेत. तुम्ही वारंवार लढायचं म्हणत होता पवारांच्या विरोधात. तिसऱ्या दिवशी त्यांना दुखलं होतं, साऱ्या जनतेला दुखलं होतं, सामान्यांना दुखलं होतं. मग आज तुमच्यावर दबाव टाकला म्हणून तुम्ही अजिबात नाही दबाव वगैरे. दबावाला झुगारणारा लक्ष्मण हाके आहे. लक्ष्मण हाके महाराष्ट्राला काय आहे माहीत आहे. पण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर एक महिला नेतृत्व बसलेलं आहे आणि एका अपघाती दुःखद निधनानंतर बसलेलं आहे. ही भावना आहे ना. त्यामुळं ही निवडणूक म्हणजे अंतिम असं नाहीये ना. अनेक निवडणुका सुद्धा समोर आहेत आणि अजून पुढे काळ भरपूर आहे ना. गेल्या महिनाभर ही भावना का नव्हती? ही भावना होतीच. ही भावना आजपर्यंत होती. थेट पवारांना चॅलेंज करत होता. गेल्या का करू नये? महिन्यात सांगत होता. नाही लोकशाहीमध्ये तुम्ही आज माघार का घ्या? अरे राजा हो, लोकशाहीमध्ये व्यक्त होण्याचा अधिकार काढून घेताय का तुम्ही आमचा? म्हणजे आम्ही बोलू नये असं तुमचं काय म्हणणं आहे का? आणि मी कुठलं एखादी शब्द बोलत असेल, एखाद्या वरिष्ठांच्या विनंतीला मान देत असेल, तर ह्याच्यामध्ये एवढं राग आणि एवढा द्वेष दाखवण्याचं काय कारण आहे? नाही, पण महिनाभर तुम्ही म्हणजे लोकशाहीने अधिकार दिला नाही का मला? लोकशाहीनं शब्द वापरत अचानक असं काय झालं की ही भूमिका बारामतीकर तुमच्या पाठीशी राहिले. तुम्ही आश्वासन दिली. झाले प्रश्न मी आक्रमक बोलू? एक प्रश्न शेवटचा की तुम्ही बारामतीचा विकास झाला नाही हे मुद्दे मांडले. प्रश्नच नाही. लोक तुमच्या मी आता म्हणलं का झालाय? लोकांना विश्वास दादा हो, मी आता म्हणलं का झालाय? अपेक्षा होती, अचानक युटर्न का? अरे तुम्हीच म्हणताय सहानुभूतीची लाट आहे. हाके साहेब, तुम्ही कसं दोन्ही बाजू तुम्ही बोलताय? प्रश्न असा आहे, तुम्ही आता मुद्दा मांडला ना, सहानुभूती. एक महिला उपमुख्यमंत्री पदावरती बसले, पण तुम्ही वारंवार विधानं केली की ते तिसऱ्याच दिवशी बसल्या. त्यावेळेस कोटा नव्हता का? म्हणजे लोकशाहीत मी व्यक्त नाही व्हायचं? जरूर व्हा. माझे अधिकार काढून घेतले तुम्ही. अरे अचानक म्हणजे राजकारणामध्ये भूमिका घेत नाहीत लोक. एका कार्यकर्त्याने भूमिका घेतली तर तुम्ही एवढं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय. महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात लोक युटर्न घेत नाहीत. यशवंतराव चव्हाणांपासून लोकांनी युटर्न घेतलेले आहेत. किती उदाहरणं सांगू तुम्हाला मी? ही भूमिका दबावातून काय दबावाचा प्रश्न येतो कुठं? दबावाचा काय मी बोललो दबाव आहे माझ्यावर? मी एवढं म्हणतोय की मला रिक्वेस्ट केली, वरिष्ठांनी रिक्वेस्ट केली. निर्णय प्रक्रियेमध्ये असलेल्या, राजसत्तेमध्ये अंतिम पदावर बसलेल्या माणसांनी जर मला कॉल केला असेल, माझे प्रश्न जर काही सुटत असतील, माझ्या डेलिगेशनला ते निमंत्रण देत असतील, तर मी का त्याच्यावर विचार करू नये? का मी भांडत राहावं अशी तुमची भूमिका आहे? हा जो संघर्ष सुरू आहे, संघर्ष चालू राहील. आमच्या शोषितांचे, वंचितांचे, पीडितांचे जर प्रश्न सुटत नसतील, महाराष्ट्राच्या बजेटरी सेशनमध्ये 0.5% जास्त तरतूद होत नसेल, आम्ही बोलायचं नाही. मी एखादं डेलिगेशन घेऊन गेलो म्हणजे मी त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज केलं असं तुमचं म्हणणं आहे? मी ताईंना पाठिंबा दिला, एका महिलेला पाठिंबा दिला, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या एका महिलेच्या रिक्वेस्ट कॉलला मी सकारात्मक प्रतिसाद दिला. याच्यातून मला खलनायक ठरवताय तुम्ही? बारामतीचे काय प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पुढे तुम्ही अरे मी आंदोलक म्हणून कार्यकर्ता म्हणून लोकशाहीमध्ये विरोधकांनी बोलायचं नाही. विरोधकाची स्पेस भरून नाही काढायची. सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला बळी जायचं असं तुमचं म्हणणं आहे? जसं आता सुनेत्रा पवार तुमच्याकडे विनंती त्यांनी केली की बाबा बेनिवडसाठी, तर बारामतीचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही पुढे सुनेत्रा पवार आम्ही विनंती करू, अर्ज करू. नाही प्रतिसाद मिळाला, त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आंदोलन करण्याचा मार्ग काय? आम्हाला काय त्यांनी काय बंदी घातली का? कुणी? लोकशाही सिस्टीम पत्रकारांनी समजून घेतली पाहिजे. एखादी मूव केली म्हणजे आरोपी ठरले असं कोणी सांगितलं लोकशाहीमध्ये? तुम्ही निवडणुकीतून माघार घेतली आहे, सुनेत्रा वहिनींच्या प्रचाराला फिरणार आहात का बारामतीत? हे बघा, ते मी ठरवेन. माझा आत्ताचा विषय काय आहे की मी अर्ज भरत नाहीये, हे वास्तव आहे. फिरायचं का नाही फिरायचं ते मी सांगेन ना तुम्हाला. मी एक आंदोलक आहे. माघार घेतली? अरे मी प्रेस कशाची घेतली आता? धन्यवाद. लक्ष्मण हाके आपल्या सोबत